स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Today we will learn about chapter number 9, environmental management. In this chapter we will learn about weather and climate, solid waste management, meteorology, disaster management. Can you recall how does the atmosphere affect our daily life? The climate surrounding us has a great impact on our daily life. Our diet, clothing, festivals, health, lifestyle, etc. are all related to the climatic conditions around us. म्हणजे प्रश्न आपल्याला विचारला आहे की वातावरणाचा आपल्या डेली जीवनावर जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यावर काय त्याचा अफेक्ट होतो. तर आपल्या भोवताली जे क्लायमेट आहे ते त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपलं जे डाएट आहार आहे त्याच्यावर परिणाम होतो. आपण जे पोशाख परिधान करतो त्याच्यावर परिणाम होतो. फेस्टिवल, हेल्थ, लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. डाएट उदाहरणार्थ जर आपण विंटर आणि समर हे जर आपण कम्पॅरेटिव्हली बघितलं तर विंटरमध्ये जास्त कोल्ड असल्यामुळे आपण गरम पदार्थ खातो आणि कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर समरमध्ये आपण थंड पदार्थांचा जास्त वापर करतो. नंतर समरमध्ये आपण सुती कपडे घालतो आणि तेच आपण विंटरमध्ये वूलनचे कपडे किंवा थंडी असल्यामुळे आपण जाड कपडे तिथे वापरतो. म्हणजे अशा पद्धतीने आपला क्लोदिंग, डाएट, हेल्थ, लाईफस्टाईल आणि फेस्टिवलचा इफेक्ट होतो. सेकंड क्वेश्चन, फोरकास्ट अबाउट विच वेदर रिलेटेड फॅक्टर्स आर गिवन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन इन ऑन दूरदर्शन अँड आकाशवाणी. तर दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून ज्या बातम्या दिल्या जातात तर त्या बातम्यांमधून संबंधी कोणकोणते अंदाज वर्तवले जातात असं आपल्याला विचार. ऑल द मीडिया गिव्ह फोरकास्ट अबाउट वेदर. आता हे TV किंवा दूरदर्शन याच्यामधून ज्या बातम्या दिल्या असतात त्या फोरकास्ट अबाउट वेदरविषयी त्या दिलेल्या असतात. तर काय दिलेलं असतं त्याच्यामध्ये, द व्हॅल्यूज फॉर रिजनल ह्युमिडिटी, टेम्परेचर आर डिक्लेअर डेली अलॉंग विथ द फोरकास्ट. तर एखाद्या ठिकाणचा हवामान कसं आहे, ड्राय आहे का ह्युमिड आहे किंवा तिथलं टेम्परेचर कसं आहे, नंतर इट इज रेनिंग, पाऊस पडणार आहे का किंवा पडत आहे का, मेजरमेंट ऑफ रेनफॉल आर अल्सो गिवन. तर एखाद्या ठिकाणी पाऊस पडला तर ते किती, त्याचं प्रमाण किती आहे, सायक्लॉन, स्टार्म, हेवी डाऊनपोअर इज लाईकली. म्हणजे ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स दिल्या जातात आपल्याला याच्यातून. नंतर वेदर आणि क्लायमेट हे बघूया आपण. ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट स्पेसिफिक टाईम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर्ड टू ॲज वेदर. तर वेदर म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, एखाद्या ठिकाणी वातावरणाची जी स्थिती आहे ॲट अ स्पेसिफिक टाईम, त्या विशिष्ट वेळेला, ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, त्या ठराविक ठिकाणी, एखाद्या ठराविक ठिकाणी ठराविक वेळेला वातावरणाची स्थिती कशी आहे त्याला वेदर असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आपण मुंबई घेऊया आणि महाबळेश्वर घेऊया. मुंबई जर बघितलं तर त्याला सी कोस्ट आहे, सी म्हणजे समुद्रकिनारे आहे. मग तिथलं जे वेदर असतं ते समजा आज जर असेल तर पाऊस पडत असेल किंवा ती एअर जी असेल ती त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वॉटर ड्रॉप्स असेल म्हणजे ह्युमिडिटी असेल. आणि तेच जर आपण बघितलं महाबळेश्वरमध्ये तर तिथली जी हवा आहे ती थंड असणार आहे त्या मानाने. म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणचं एखाद्या वेळेला म्हणजे विशिष्ट वेळेला त्या ठिकाणची वातावरणीय स्थिती त्याला आपण काय म्हणतो, वेदर. ॲटमॉस्फेरिक कंडिशन डिपेंड अपॉन ए व्हरायटी ऑफ फॅक्टर. आता हे जे ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे म्हणजे वातावरणाची जी स्थिती आहे ते वेगवेगळ्या फॅक्टरवर डिपेंड असतं.
आता इथे वी फ्रिक्वेंटली एक्सप्रेस अवर ओपिनियन अबाउट द वेदर बाय मेकिंग स्टेटमेंट्स लाईक टुडे इज टू कोल्ड और इट इज व्हेरी हॉट टुडे. तर ही जी कन्सेप्ट आहे वेदर, ते आपण सहज असं एक्सप्रेस करताना कशा पद्धतीने स्टेटमेंट वापरतो की आज खूप थंड आहे, आज खूप गरम होतं आहे, अशा पद्धतीने आपण एक्सप्रेस करतो. वेदर डिपेंड्स अपॉन द प्रिव्हेलिंग कंडिशन्स ऑफ द एअर. हवामान हे हवेच्या त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून असतं. म्हणजे एखाद्या वेळी त्या हवामानाची जी हवेची त्यावेळची जी स्थिती असते त्यावर हवामान हे अवलंबून असते. द क्लायमेट ऑफ ए पर्टिक्युलर रिजन is the average of daily readings of various weather related parameters recorded for several years. एखाद्या प्रदेशातील हवामान जे आहे ते त्याच्या विविध घटकांचं रोज त्या स्थितीचं वर्षानुवर्ष निरीक्षण करून आणि मोजमाप करून विशिष्ट कालावधीमध्ये त्याची जी काढलेली सरासरी असते म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान होय. द क्लायमेट ऑफ ए पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज ऑफ डेली रिडिंग्स. तर हवामानाचे जे विविध घटक आहे त्यांचे डेली जे रिडिंग्ज आहे ते घेतलेले आणि त्या डेली रिडिंगचं मोजमाप करून विशिष्ट कालावधीमध्ये त्यांची सरासरी काढली जाते, रेकॉर्डेड फॉर सेव्हरल इयर्स. आणि हेच क्लायमेट इज अ लाँग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. आणि म्हणून वातावरणाची प्रीडॉमिनंट कंडिशन म्हणजे लाँग टर्म म्हणजे दीर्घकालीन आणि प्रीडॉमिनंट म्हणजे काय, स्थायी स्थिती. तर अशा पद्धतीने हेच क्लायमेट इज अ लाँग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता वेदर रिलेटेड जे क्लायमॅटिक फॅक्टर्स आहे ते कशावर डिपेंड आहे ते आपल्याला बघायचं आहे. वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर, तर याच्यामध्ये पहिला ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्या ठिकाणचा एखाद्या ठिकाणचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसा आहे, तर सनलाईट आहे का तिथे, सनलाईट नसेल तर क्लाउडी वेदर असेल, सनलाईट आहे की नाही. नंतर क्लाउड्स, ह्युमिडिटीमध्ये त्या एअरमध्ये वॉटर ड्रॉप्स आहेत की नाही. नंतर रेनफॉल, विजिबिलिटी आणि टेम्परेचर हे वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर आहे. तुम्हाला असा जो वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स जे आहे तर हे तुम्हाला विचारले जातात परीक्षेमध्ये. हे जे फॅक्टर्स आहे ते विचारले जातात आणि म्हणून हे व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. चेंजेस इन वेदर. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. हवामान हे सतत बदलत नाही. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लाँग ड्युरेशन. एखाद्या प्रदेशात दीर्घ काळासाठी क्लायमेट हे काय असतं, सारखेच असतं. Thus we see that weather is related to a specific location and specific time where climate is related to longer duration and larger area. मग याच्यावरून आपल्याला असं दिसतं की वेदर हे एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी स्पेसिफिक वेळेला ते त्याच्याशी रिलेटेड असतं. पण क्लायमेट जे आहे हे लॉंगर म्हणजे दीर्घ काळासाठी आणि मोठ्या प्रदेशाशी दीर्घ कालावधीशी त्याचा हवामानाचा संबंध असतो. चेंजेस इन वेदर मे ऑकर फॉर शॉर्ट पिरियड. वेदर जे आहे त्याचा चेंज हा शॉर्ट पिरियडसाठी, शॉर्ट कालासाठी असतो, शॉर्ट वेळेसाठी असतो, कमी वेळेसाठी असतो. वेअर चेंजेस इन क्लायमेट टेक्स प्लेस स्लोली ओव्हर ए लाँग ड्युरेशन. तर क्लायमेट जे आहे ते स्लोली चेंज होतं आणि त्याच्यामध्ये चेंजेस इन वेदर मे ऑकर फॉर शॉर्ट पिरियड्स म्हणजे थोड्या कालावधीसाठी ते चेंज होतं. वेअर चेंजेस इन क्लायमेट जे चेंज होतं ते हळू होतं, परंतु ते त्या हवामानात बदल होण्यासाठी त्याला बराचसा कालावधी लागतो. क्लायमेट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ इन इन्फ्लुएन्सेस ऑफ आवर बेसिक नीड्स. मी तुम्हाला वरती सांगितलं की आपले जे बेसिक नीड्स आहे, फूड, क्लोदिंग, शेल्टर आणि आपला जो व्यवसाय याच्यावर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. क्लायमेट इज एस्पेशली
इम्पॉर्टंट फॉर ॲन ॲग्रेरियन कंट्री लाईक इंडिया. म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि तिथे तर क्लायमेट हा इफेक्ट करतो. त्याच्यामध्ये व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर लाईक डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड, म्हणजे हवेची जी दिशा आहे किंवा त्याचा वेग, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हे सगळे शेतीवर परिणाम करणारे घटक आहे. आर कन्सिडर्ड ड्युरिंग कन्स्ट्रक्शन. जर बांधकाम करायचं असेल, रनवे तयार करायचं असेल, सी पोर्ट्स, ह्यूज ब्रिज, स्काय स्क्रेपर्स एक्सेट्रा. जर आपल्याला रनवेज बांधायचे असेल किंवा धावपट्ट्या बनवायच्या असेल विमानासाठी, सी पोर्ट, तर आपल्याला हे जे क्लायमॅटिक जे फॅक्टर्स आहे, आता खूप जर वारा वाहत असेल तर आपण किंवा पाऊस पडत असेल तर रनवे आपण कन्स्ट्रक्ट नाही करू शकत. सी पोर्टसुद्धा नाही आपण तिथे बंदर निर्मितीमध्ये करू शकत नाही. ह्यूज ब्रिज, मोठे पूल बांधायचे आहे, खूप जोरात वारा चालला आहे तरी आपल्याला शक्य नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे क्लायमॅटिक फॅक्टर इफेक्ट करतात. 23rd March इज ऑब्झर्वड ॲज अ वर्ल्ड मेटेरॉलॉजिकल डे. इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड. आता हवामानाचे जे आपल्याला सजीव सृष्टीमधील महत्त्व बघायचे आहे, बघूया आपण. डेली वेदर ॲज अल्सो लॉंग टर्म क्लायमॅटिक कंडिशन इन्फ्लुअन्स ह्युमन लाईफस्टाईल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडत असतो. लँड, वॉटर बॉडी, जमीन आहे, पाण्याचे ठिकाण आहे, प्लांट्स अँड ॲनिमल्स कलेक्टिवली फॉर्म द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑन द अर्थ. म्हणजे लँड, वॉटर बॉडीज, प्लांट्स अँड ॲनिमल्स हे सगळे मिळून नॅचरल एन्व्हायरमेंट हा अर्थवर तयार झालेला आहे. दिस एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आणि जर सजीवांची प्रगती व्हायची असेल तर एन्व्हायरमेंट हे रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे. तर क्लायमेट ऑफ ए पर्टिक्युलर रिजन हेल्प्स टू डिटरमाइन द डाएट. तर एखाद्या ठिकाणचं जे क्लायमेट आहे पर्टिक्युलर रिजनचं, ते कशाला हेल्प करतं? डिटरमाइन द डाएट म्हणजे आपलं जे आहार आहे, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन, कपडे, घर, व्यवसाय, अँड लाईफस्टाईल ऑफ द पीपल ऑफ दॅट रिजन. आणि त्यांची जी जीवनशैली आहे त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी. फॉर एक्झाम्पल द कॅरेक्टरिस्टिक्स लाईफ ऑफ काश्मीरी अँड राजस्थानी पीपल. तर इथे एक्झाम्पल दिलं आहे काश्मीरी आणि राजस्थानी. जर काश्मीरमध्ये आपण बघितलं तर सगळीकडे ठराविक जे वातावरण बघितलं आपण तर त्याच्यामध्ये क्लायमॅटिक कंडिशनमध्ये तर तिथे बर्फ जास्त असतो आणि त्या लोकांचा जो जनरली काश्मीरी जे लोक आहे थंड प्रदेशात ते राहतात. आणि राजस्थानमध्ये जर आपण बघितलं तर सगळीकडे आपल्याला वाळू दिसते आणि जास्त हीट आहे. म्हणजे त्यामुळे त्या लोकांचा पोशाख वेगळा आहे, त्यांची लाईफस्टाईल वेगळी, त्यांचं ऑक्युपेशन वेगळं आहे. आणि काश्मीरी लोकांचं पण त्याच पद्धतीने त्यांचं डाएट, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन वेगळं आहे. थर्ड वन, सलेनिटी ऑफ मरीन वॉटर, नंतर फॉर्मेशन ऑफ ओशनिक करंट्स, वॉटर सायकल आर ऑल रिलेटेड टू व्हेरियस वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टर. म्हणजे सागर जलाची जी क्षारता आहे, म्हणजे आपण पाणी बोलतो समुद्राचं, ते खारट असतं. नंतर फॉर्मेशन ओशनिक करंट म्हणजे समुद्रामधले जे प्रवाह असतात त्यांची निर्मिती होते. नंतर वॉटर सायकल, जलचक्र आपण बघितले, वॉटर सायकल आर ऑल रिलेटेड टू द व्हेरियस वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टर. तर या सर्व ज्या बाबी आणि हवा आणि हवामानाच्या विविध घटकांशी त्या संबंधित आहे. व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ्स क्रस्ट. तर वेगवेगळे जे क्लायमॅटिक फॅक्टर आहे ते रॉक्सचं वेदरिंग करतात. म्हणजे उन्हाळा जर असेल तर हे जे खडक आहे त्यांचं प्रसरण पावतात आणि त्यामुळे खडकांचे बारीक बारीक कण निघतात. नंतर हिवाळ्यात जर आपण बघितलं तर ते हिवाळ्यात आकुंचन पावतात. आकुंचन पावल्यामुळे त्यांच्या ज्या फट्टीमध्ये ते जवळजवळ येतात आणि त्यामुळे ती सुद्धा त्या रॉकचं काय होतं, वेदरिंग होतं. आणि अशा पद्धतीने हे जे क्लायमॅटिक फॅक्टर आहे रॉकचं वेदरिंग करण्यासाठी
त्या रिस्पॉन्सिबल आहे. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन अँड एनरिचमेंट ऑफ सॉईल. तर इथे आपण बघितलं आहे आत्तावरती वेदरिंग ऑफ ए रॉक्स. त्याच पद्धतीने तर ही जी माती आहे, माती तयार करण्यासाठी सुद्धा एक क्लायमॅटिक जे फॅक्टर आहे ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. नंतर मायक्रोब्स इन द सॉईल, जे वेगवेगळे मायक्रोब्स आहे, जीवाणू आहे, तर प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. तर सेंद्रिय द्रव्यांच्या निर्मितीमध्ये ह्या मायक्रोबचा आपल्याला वाटा दिसून येतो. तर ही कशावर अवलंबून आहे? दिस प्रोसेस डिपेंड्स अपॉन व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर. तर जे क्लायमॅटिक फॅक्टर आहे, प्रक्रिया जी आहे हवामानातील, ती विविध घटकांवर अवलंबून आहे. Thus, it is clear that the study of meteorology is very important from the point of view of a human life. While ascertaining the climate of a particular region, a review of earlier studies of various aspects of climate is very important. एखाद्या ठिकाणचे हवामान आपण जेव्हा ठरवतो तेव्हा पूर्वी अभ्यासलेला हवामान जो आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. And most countries in the world have established meteorological department for making and recording such observation. आणि मग बऱ्याचशा जगामधले जे देश आहे त्यांनी मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट हे स्थापित केले आहे. कशासाठी? फॉर मेकिंग द रेकॉर्डिंग. तर हे जे ऑब्झर्वेशन आहे ते करण्यासाठी आणि त्यांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी. दीज डिपार्टमेंट्स हॅव अ ऑब्झर्वेटरीज. आणि त्याला आपण काय म्हणतो? ऑब्झर्वेटरीज. म्हणजे जे ऑब्झर्वेशन करतात ते ऑब्झर्वेटरी, म्हणजेच त्याला मराठीत वेधशाळा असं म्हणतात. विच आर इक्विप, त्यांच्यामध्ये साधनं किंवा उपकरणं आहे. विथ मॉडर्न इन्स्ट्रुमेंट, आधुनिक त्याच्यामध्ये सामग्री आणि तंत्रज्ञान आहे. इफ प्रेझेंट क्लायमॅटिक कंडिशन्स आर ॲनालाइज विथ रेफरन्स टू द पास्ट क्लायमॅटिक कंडिशन, वी कॅन प्रेडिक्ट क्लायमॅटिक चेंज ऑफ द फ्युचर. जर आपण सध्याची क्लायमॅटिक कंडिशन याचं विश्लेषण केलं तर रेफरन्स म्हणून पास्ट म्हणजे भूतकाळातील क्लायमॅटिक कंडिशन आणि आत्ताची जी क्लायमॅटिक कंडिशन आहे यांचं विश्लेषण करून वी कॅन प्रेडिक्ट, आपण अंदाज वर्तवू शकतो. काय? क्लायमेट चेंज ऑफ द फ्युचर. म्हणजे भूतकाळातला हवामानाचा अंदाज आणि वर्तमान काळातला जो हवामान अंदाज आहे यांचं विश्लेषण केल्यास भविष्यामध्ये जो क्लायमॅटिक बदलांचा आपल्याला अंदाज करता येतो. However, as climate is the net result of a complex mixture of various atmospheric factors. पण हवामान म्हणजे जे वातावरण आहे त्याचे विविध घटकांचं संमिश्र स्वरूप असल्याने त्याच्यामुळे काय होतं की फोरकास्टिंग इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट. आणि त्याच्यामुळे ते खूप कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीचं आणि डिफिकल्ट आहे. फोरकास्टिंग इज इझी फॉर प्लेसेस वेअर क्लायमॅटिक चेंजेस आर स्लोली. आता ज्या ठिकाणी आपल्याला हवामानात होणारे जे बदल आहे फोरकास्टिंग इज इझी फॉर प्लेसेस वेअर क्लायमॅटिक चेंजेस आर स्लोली ऑफ ए लिमिटेड नेचर. एखाद्या ठिकाणचं हवामान सावकाश आणि मर्यादित स्वरूपात जर असेल तर तेथील बदलांचा आपल्याला अंदाज करता येतो. हवेवर वेअर क्लायमॅटिक चेंजेस आर कॉम्प्लेक्स, एखाद्या ठिकाणचं हवामान जे आहे ते गुंतागुंतीचं असेल, इंटरडिपेंडंट अँड रॅपिड. इंटरडिपेंडंट म्हणजे परस्परावलंबी असेल आणि रॅपिड म्हणजे शीघ्र गतीने. मेकिंग फोरकास्ट इज व्हेरी डिफिकल्ट. तर अशा ज्या ठिकाणचं हवामान हे हवामानातले बदल गुंतागुंतीचे, परावलंबी आणि शीघ्र गतीने जर घडत असेल तर तिथला बदलांचा अंदाज करणे कठीण असतं. आता आपल्याला बघायचं मेटेरॉलॉजी. मेटेरॉलॉजी म्हणजे काय? द सायन्स दॅट स्टडीज. तर सायन्स कसला अभ्यास करतो? द इंटर रिलेशनशिप्स बिटवीन द व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ एअर, नॅचरल सायकल, जिओलॉजिकल मुवमेंट ऑफ द अर्थ अँड क्लायमेट. म्हणजे सायन्स कसला अभ्यास करतो? तर जे वेगवेगळे
कॉम्पोनंट आहे, घटक आहे हवा, नॅचरल सायकल, जिओलॉजिकल मुवमेंट ऑफ अर्थ यांच्यामधील परस्पर संबंध जो आहे त्याला आपण काय म्हणतो, मेटेरॉलॉजी. नंतर मेटेरॉलॉजी इन्क्लूड द स्टडी ऑफ, त्याच्यामध्ये कसला अभ्यास केला जातो तर स्टॉर्म्स, वादळे, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग. डिपेंडिंग अपॉन द स्टडी ऑफ सच फॅक्टर्स वेदर फोरकास्ट आर मेड. दे आर युजफुल टू कॉमन पीपल, फार्मर, फिशरीज, ॲव्हिएशन सर्व्हिस, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन. तर मेटेरॉलॉजीमध्ये हे जे वादळ आहे, ढग जे आहे किंवा पाऊस, नंतर विजांचा कडकडाट आहे, ढगांचा गडगडाटाचा अभ्यास केला जातो आणि ते जे स्टडी आहे त्या ह्या फॅक्टरवर ते डिपेंड असतात. आणि ते कोणाला युजफुल आहे तर शेतकऱ्यांना आहे, सामान्य लोकांना आहे, मच्छीमारांना आहे, हवाई सर्व्हिससाठी सुद्धा ते उपयोगी आहे, वॉटर ट्रान्सपोर्टसाठी, व्हेरियस अदर ऑर्गनायझेशनसाठी उपयोगी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जर खूप पाऊस पडत असेल तर मच्छीमारांना तिथे सांगितलं जातं की तुम्ही समुद्रात जाऊ नका. खूप जर पाऊस असेल तर विमानसेवाही बंद करण्यात येते. नंतर अशा पद्धतीने हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. द वर्ल्ड मेटेरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन was established by the United Nations Organization on 23rd March 1950. This organization plays an important role in food security, water management, transportation and communication. तर वर्ल्ड मेटेरॉलॉजिकल जी ऑर्गनायझेशन आहे, जागतिक हवामान संघटना जी आहे ती कोणी स्थापित केली तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी स्थापन केलेली आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने स्थापन केलेलं आहे 23 मार्च 1950. आणि ही ऑर्गनायझेशन काय करते तर याच्यामध्ये अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन, दळणवळण यासाठी ती अत्यंत मोलाचे कार्य करते. नंतर इंडिया मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट. द इंडिया मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ॲट सिमला. सिमलामध्ये हे भारतीय हवामान जे खातं आहे ते स्थापित केलं गेलं. ते ब्रिटिशांनी स्थापन केलं आणि ते 1875 सिमला येथे स्थापन केलं. त्याचं जे हेड ऑफिस आहे, इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे आणि इट्स रिजनल ऑफिसेस, त्याचे जे रिजनल म्हणजे प्रादेशिक जे कार्य ऑफिसेस आहे ते आहेत मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली. आता याच्यामध्ये काय केलं जातं तर मॅप्स आर प्रिपेअर्ड एव्हरी डे. प्रत्येक दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे ते नकाशे त्याच्यामध्ये तयार केले जातात. आणि सच मॅप्स आर प्रिपेअर्ड अँड पब्लिश ट्वाईस इन 24 hours. तर 24 तासामध्ये 2 वेळा असे नकाशे प्रसिद्ध केले जातात. इन दिस इन्स्टिट्यूट रिसर्च गोज ऑन कंटिन्युअसली. तर ह्या संस्थेमध्ये जे संशोधन हे कंटिन्युअसली चालू असतं ऑन व्हेरियस आस्पेक्ट्स लाईक इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमेटिक रिडिंग्स, प्रिडिक्शन्स, क्लायमेट मेड युजिंग रडार. तर याच्यामध्ये काय केलं जातं तर हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी केलेले जे अंदाज आहे. नंतर प्रिडिक्शन अबाउट क्लायमेटिक रिलेटेड टू सिस्मॉलॉजी. तर भूकंप मापनाशी जे निगडीत असलेले हवामानाचे अंदाज आहे. प्रिडिक्शन्स रिगार्डिंग रेनफॉल बाय सॅटेलाइट्स. तर उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज, एअर पोल्युशन एक्सेट्रा. नंतर द इंडिया मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट प्रोव्हाइड्स इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर अँड क्लायमेट कंडिशन टू अदर डिपार्टमेंट्स. तर ही इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे ते अदर डिपार्टमेंटना, इतर डिपार्टमेंटना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. कुठे कुठे लाईक एव्हिएशन म्हणजे हवाई मार्ग, शिपिंग जसं नौकानयन आहे, शेती, इरिगेशन, मरीन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन एक्सेट्रा. म्हणजे भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण, नौकानयन, शेती, पाटबंधारे, नंतर समुद्रामध्ये तेल आणि संशोधन उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश आहे.
नंतर प्रिडिक्शन्स रिगार्डिंग कॅलॅमिटीज लाईक डस्ट स्टॉर्म्स, तसेच धुळीचे वादळं, सँडस्टॉर्म वाळूची वादळे, हेवी रेनफॉल मुसळधार पाऊस, हॉट अँड कोल्ड वेव्ज उष्णतेची आणि थंडीची लाट, सुनामी एक्सेट्रा आर कम्युनिकेटेड टू व्हेरियस डिपार्टमेंट्स, ऑल टाईप्स ऑफ मास कम्युनिकेशन मीडिया अँड ऑल सिटिजन्स. तर इत्यादी संकटाची पूर्वसूचना विविध खात्यांबरोबर प्रसिद्धी माध्यमे आणि नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात. इंडिया हॅज लॉन्च सेव्हरल सॅटेलाईट इक्विप विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी. तर भारताने अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले आहे आणि त्यामार्फत ऑब्झर्वेटरीज ॲट सेव्हरल लोकेशन्स आर डुईंग एक्सलंट वर्क इन द ॲनालिसिस इन द इन्फॉर्मेशन्स रिसीव फ्रॉम दिस सॅटेलाईट. आणि ह्या ज्या वेधशाळा आहे उत्तम दर्जाच्या त्याच्यामध्ये काम करत आहेत. मान्सून मॉडेल अँड क्लायमॅटिक प्रिडिक्शन. The tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. भारतातील मान्सून संबंधी जो हंगामातील अंदाज वर्तवण्याची जी परंपरा आहे ती 100 वर्षापेक्षा जुनी आहे. आफ्टर द फेमाईन ऑफ 1877 1877मध्ये पडलेला जो दुष्काळ होता, H.F. Blandford, the founder of IMD, Indian Meteorological Department, had made such prediction for the first time, taking the snowfall in the Himalayas as a parameter for this prediction. तर हे जे IMDचे जे संस्थापक होते H.F. ब्लेनफोर्ड यांनी 1884मध्ये त्यांनी हिमालयातली जी बर्फवृष्टी हा एक घटक त्यांनी सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. नंतर इन द डिकेड ऑफ द 1930 द डायरेक्टर ऑफ IMD सर गिल्बर्ट वॉकर had underlined the relationship between various worldwide climatic factors and the इंडियन मान्सून. नंतर हा जो 1930मध्ये डायरेक्टर ऑफ IMD जे होते सर गिल्बर्ट वॉकर यांनी अंडरलाईन केलं, म्हणजे त्या अधोरेखित केलं की रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक फॅक्टर, म्हणजे जगभरातील जे विविध हवामानातले घटक आणि इंडियन जे मान्सून आहे याच्या पूर्वीच्या नोंदींच्या आधारे मान्सून हॅड बेस्ड ऑन अवेलेबल ऑब्झर्वेशन्स अँड प्रिव्हियस रेकॉर्डिंग रिलेटेड टू दिस रिलेशनशिप ही पुट फोर्थ हायपोथेसिस रिगार्डिंग द नेचर ऑफ द मान्सून. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी जगभरातील विविध हवामानाचे घटक आणि भारतातील जे मान्सून आहे यांचं त्यांनी संबंध अधोरेखित केला आणि त्याचं जे ऑब्झर्वेशन होतं त्यांच्या नोंदींच्या आधारे त्यांनी येणारा जो मान्सून आहे तो कशा पद्धतीचा असेल असं त्यांनी सांगितलं. विथ द इनिशिएटिव्ह ऑफ डॉक्टर वसंतराव गोवारीकर इन द डिकेड ऑफ 1990s, a monsoon model based upon 16 worldwide climatic parameters was developed. तुम्हाला माहीत असेल डॉक्टर वसंत गोवारीकर हे शास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित त्यांनी मान्सूनचे मॉडेल बनवले आणि दिस मॉडेल वॉज इन यूज फ्रॉम 1990 टू 2002. तर हे जे मॉडेल होते 1990 ते 2002पर्यंत वापरले गेले. देर आर 3 टाईप्स ऑफ मान्सून मॉडेल. फर्स्ट वन इज अ मॅथमॅटिकल मॉडेल. इट इज ऑल्सो कॉल्ड अ डायनॅमिक मॉडेल. Forecasts are made with the help of mathematical models which take into account estimates of current weather-related events and ongoing physical interactions between them. Data about current climatic parameters is mathematically analyzed with the help of a
Param supercomputer. Various mathematical models based upon daily geographical events are developed by the supercomputer technology. मॅथेमॅटिकल जे मॉडेल होतं ते फोरकास्ट आर मेड विथ द हेल्प ऑफ मॅथेमॅटिकल मॉडेल. तर हवामानातल्या ज्या चालू घडामोडी होत्या आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या विच टेक इन टू अकाउंट एस्टिमेट्स ऑफ करंट वेदर रिलेटेड इव्हेंट्स ऑनगोईंग फिजिकल इंटरॅक्शन्स. तर त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या ज्या भौतिक प्रक्रिया होत्या त्यांचा अंदाज घेऊन त्यांनी डेटा अबाउट करंट क्लायमॅटिक पॅरामीटर्स इज मॅथेमॅटिकली ॲनालाइज विथ द हेल्प ऑफ द परम सुपर कॉम्प्युटर. तर त्यांनी ते भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपांद्वारे अंदाज त्यांनी वर्तवला होता नंतर, आणि तो पण त्यांनी परम सुपर कॉम्प्युटरच्या साहाय्याने केला होता. तर जे वेगवेगळे मॅथेमॅटिकल मॉडेल होते ते गणितीय प्रकरणात मोडली जाणारी जी दैनंदिन मॉडेल गणितीय प्रक्रियांमध्ये गणिती प्रकारामध्ये मोडली जाणारी जी प्रारूपे होती किंवा मॉडेल्स होती ते कशाच्या बेसवर होती? अपॉन डेली जॉग्राफिकल इव्हेंट्स, भौगोलिक घडामोडीवर आर डेव्हलप बाय सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. तर दैनंदिन भौगोलिक घडामोडींवर आधारित ह्या परम सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीवरती मांडली गेली होती. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.